यांना बेस्ट ऑफ लक आलेले धन्यवाद। एक परम मित्र आणि मित्र जेव्हा मैदानामध्ये उतरतो ना तर दुसऱ्या मित्राच्या हृदयामध्ये हलचल होतेच, कारण माझा मित्र खेळतोय तो चांगल्या पद्धतीने खेळावा त्याला नक्कीच त्या शुभेच्छा येत आहेत। चला जास्ती वेळ दौडू नका। पंचांचा ग्रीन सिग्नल सामना सुरू। कृतिक अर्ध विकेटचा मारा क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला हुलकावून देऊन चेंडू जातो सीमारसेकडे आणि मिळतील धावा ह्या 4 चौकार। One side. दुसरा चेंडू हवे चेंडू आहे, पॉवर प्लेचे षटक आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न चाललाय फलंदाजाचा। दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा चौकार 4। ऐकलं की करण अंबालाची आठवण येते। धावसंख्या झाले 8। क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळणार आहे, एका धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या झाले 9। चालू असणार सामना आपण पाहतोय टीम जय दुर्गा सुपेगाव वर्सेस आई गावदेवी पिलंजे या दोन संघांमध्ये चालू असणार। आज ज्युनियर संघांना संधी देण्यात आलेल्या असोसिएशनच्या नियमानुसार उद्या आपण सिनियर बी सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहता बीटीची लाईव्ह आमचे रोहनजी तरे यांच्या मार्फत सुंदर लाईव्ह टेलिकास्ट। मोठा फटका मारायचा विचार चालला होता परंतु बॅट मध्ये ना बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही, थोडीशी चुकी होते आणि 22 रूपाने एक धाव यष्टीरक्षकाच्या दोन्ही पायांची दरार त्याच्यातून चेंडू फरार, परंतु त्याच्यानंतर बॅकअप सुंदर, एक धाव पूर्ण, धावसंख्या झालेले 10। NR बोरपाडा माझा आवाज तुमच्या कानावर जात असेल तर आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचे, वारंवार आम्हाला सूचना येत आहेत। हवे चेंडू नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडतोय, जाईल सीमारसे बाहेर चौकार 4। चौकाराने धावसंख्या झालेले 14। सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेगच्या दिशेने एक धाव मिळणार आहे, धावा झालेले 15। चांगली फलंदाजी करतो देवेन, आतापर्यंत 3 चौकारांची खेळी करताना पॉवर प्लेचे षटक आणि त्याचा फायदा उठवलाय फलंदाजाने। पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सुपेगाव संघाची धावसंख्या झालेले बिनबाद 15। नाणेफेक जिंकली सुपेगाव संघाने आणि एक धाडसी निर्णय घेतला,
फलंदाजी करण्याचा आतापर्यंत तरी तो योग्य वाटतोय, कारण कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आणि धावा सुद्धा 6 चेंडूमध्ये 15 जमा झाले आहेत. आता थोडं विचार विनिमय चालू आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी कोणाला द्यायची. दुसरं षटक आहे, पण जास्ती वेळ सुद्धा दौडू नका. सुजल दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले सुजल आणि त्याचा सामना करेल देवेन. पाहूया पंच काय शेअर करतात. वाईट धावसंख्या 16. थोडासा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज सुजल याने, आपटून टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जास्त उजव्या अष्टाच्या बाहेर निघाला आणि अतिरिक्तच्या रूपाने एक धाव वाढ. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न, त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने. चौकार. तो 20. पुन्हा एकदा एक धाव घेतलेला, दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो थोडासा लेची पाहायला मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या 22. बिनबाद 22. दुसरं षटक चालू. सोपेगाव आणि पिलंज या 2 संघामध्ये हा चालू असणारा सामना, आजच्या दिवसातील दुसरा सामना. तिसरा सामना होणार आहे PN पालकने वर्सेस आई गावदेवी वाघिवली आणि त्याच्यानंतर सामना होईल बाप्पा स्पोर्ट चावे आणि अन्वी स्पोर्ट खांडपे. थोडस चेंजिंग असेल शेड्यूल मध्ये. हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही आणि पहिला गडी बाद होतोय टीम सुपेगाव संघाचा. धावसंख्या झालेले 22. नवीन फलंदाज प्रणय संघाचा संघनायक प्रणय आलेले. पाहूया कशा पद्धतीने वन डाऊन साठी आलेले प्रणय. संघाचा सेनापती जर खंबीर असला तर सेना सुद्धा खंबीर होते आणि खंबीरपणाची भूमिका बजावावी लागेल आता प्रणयाला. धावसंख्या झाले 22. एक बाद 22. हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक. आमच्या हे ट्रॉफीवर लक्ष लागले, कारण या स्पर्धेचं आकर्षण काय ठरलं तर या चमचमत्या ट्रॉफ्या आल्या. हा षटकार 7. ले 28. पुन्हा एकदा 30 दिशा 30 जागा, तोच क्षेत्ररक्षक तोच फलंदाज आणि फक्त धावा किती
एक. फेकी करताना थोडीशी भिंबेरी उडाली होती क्षेत्ररक्षकाची, परंतु चांगला बॅकअप. एक धाव. धावसंख्या 29. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केलेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस होता, परंतु धाडस झालं नाही, कारण चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेक. एका धावाने धावसंख्या झालेले 30. दुसरं षटक चालू. चांगला धावांना आकार देण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 15च्या सरासरीने टीम सुपेगाव संघाची PN पालकने आणि आई गावदेवी वाघिवली आपण सज्ज राहायचंय, कारण याच्या आधी एक सामना होणार होता बाप्पा स्पोर्ट चावे आणि अन्वी स्पोर्ट खांडपे, परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आलेलं नाही फलंदाजाला. लेग बायच्या रूपाने आलेली ही एक धाव. एका धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या 31. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एक धाव लेग बायच्या रूपाने पंच. यस. एक धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या 32. 32. यश उडवला चेंडू आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार 6. सहा धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 38. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यश पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. फेकी करतो. चांगली फेकी. एकच धाव. धावसंख्या झालेले 39. हो 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 हो. एवढा या. हा एक वेगळा विक्रम असेल.
कुठला? पहिला गोलंदाज कोण आला होता? कृतिक. यांनी धावा दिल्या 15. त्याच्यामुळं दुसरा गोलंदाज आला सुजल. तो म्हणतो त्यांनी 15 दिल्या तर मी का कमी देऊ? त्याने दिल्या 15. तिसरा गोलंदाज आला यश. तो बोलतो दोघांनी 15 दिल्या मी का कमी देऊ? त्यांनी दिल्या 15. म्हणजे एकूण धावा झाल्यात 45. सेम वाटा. आता गोलंदाजी तो महेंद्र काय करेल? वाटा कमी घेईल की त्याच्यापेक्षा जास्ती? मित्रांनो कधी कधी विनोद सुद्धा होत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी असे शब्द येत आहेत. उडवला चेंडू. पहिला चेंडू दमकम दाखवतोय. दाखवला आसमान गोलंदाज महेंद्र याला. पहिल्या चेंडूवर भीक 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 षटकार. आणि या स्पर्धेतील त्या जागेमध्ये पहिला षटकार असेल. पल्लू शॉट. षटकार 6. करायचे. चेंडू मध्ये काहीतरी खराबी झाली. पंच दर्शवित आहेत. षटकाराने धावसंख्या वाढलेल्या. धावसंख्येमध्ये गुणलेखक सांगतात धावसंख्या किती, तर धावसंख्या झालेले 57. हा मला वाटतं वाटा मोठा घेईल महेंद्र, कारण आतापर्यंत 12 आलेत. आणि हा बिमर की बिमारी नो थ्रीट. धावसंख्या 58. नाणेफेक जिंकले. निर्णय घेतला. मी तर म्हणेन योग्य निर्णय म्हणायला हरकत नाही सुपेगाव संघाचा. धाडसी निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा आणि आतापर्यंत तो योग्य वाटतो, कारण धावांचा डोंगर उभा केलाय. धावा संख्या झाले 58. फ्रीट. फ्रीट चेंडू. फलंदाज सुद्धा विसरला होता आणि धाव पूर्ण. गोलंदाजाने मोठी चुकी केली. स्वतः रनिंग करून एष्ट्या उडवण्याचा प्रयत्न केला. जर आधी चेंडू जर एष्ट्यांवर फेकला असता तर बाद होऊ शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना थारा नाही. एक धाव पूर्ण झाले. धावसंख्या झालेले 59. या चेंडूवर ना बरेचसे क्षेत्ररक्षक, फलंदाज, कधी कधी समालोचक आणि कधी कधी पंच सुद्धा विसरतात, कारण फ्री हिटचा चेंडू असतो तेव्हा. कधी कधी क्षेत्ररक्षक पायचीची जोरदार अपील करतायत, कारण त्यावेळेस विसर झालेला असतो. धावसंख्या 59. मिड विकेटच्या दिशेने मंद मंद पावलाने क्षेत्ररक्षक गेला, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचेच्या रूपाने बाद होतोय प्रयाग.
धावसंख्या झालेले 60. प्रतीक डावखुऱ्याचा हा फलंदाज प्रतीक, गोलंदाज महेंद्र. खराब क्षेत्ररक्षण, दोन्ही पायांची दरार, त्याच्यातून फरार. मगाच्या टायमाला चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं या क्षेत्ररक्षकाकडून, आता हलक्यात घेतलं या क्षेत्ररक्षकाने असं म्हणायला हरकत नाही. आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4. पुन्हा एकदा त्याच दिशेने फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. संघाच्या माहितीसाठी टीम सुपेगाव संघाची धावसंख्या झालेले 68. 69 धावांचा जो डोंगर आहे तो पार करायचे टीम पिलंजे संघाला. तर टीम PN पालकने आणि टीम आई गावदेवी वाघिवली आपण जर आले असाल तर नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये सज्ज व्हायचे. शेड्यूल मध्ये थोडासा बदल झाल्यामुळे PN पालकने आणि आई गावदेवी वाघिवली आपण आला असेल तर नाणेफेक कक्षांमध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचे.
पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त धावाने अकाउंट ओपन झालं टीम पिलंजे संघाचं. धावांचा डोंगर उभा केलाय तो पार करायचे मोठे फटक्यांची आवश्यकता आहे पिलंजे संघाला. आमचे पंच गणेश पाटील मॅन फ्रॉम पिंपळघर यांचं आगमन होत आहे. काही कारणास्तव ते सुद्धा लेट झाले. एक दुःखद घटना झाली. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे संघाचा सेनापती आणि एकच धाव. धावसंख्या झाले 2. खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रणय यांच्याकडून पाहायला मिळालं. देखना फटका. हा फटका मारण्यासाठी खूप ताकदीची आवश्यकता असते आणि टायमिंग व्यवस्थित साधलं या बॅटरने आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बाहेर. षटकार. उंची जास्ती लांबी सुद्धा जास्ती. आला ह्या मोठा फटका. षटकार. पॉवरफुल फलंदाजी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि हाणामारे चालू केले पिलंजे संघाने. धावसंख्या झालेले 16. मयूर अक्षरशः तुटून पडलाय. धावसंख्या षटकाराने वाढलेले धावसंख्या झाले 22. आम्ही 15 दिल्या होत्या वसूल करतोय आतापर्यंत 22. फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे जाईल डगआउटच्या आश्रयाला. फलंदाज नवीन फलंदाज प्रतीक प्रतीक बाद झाला. फलंदाज सलामीला आला मयूर, परंतु त्यांनी आपली कामगिरी बजावून गेलाय. रन 2 षटकार. दोन षटकार आपली कामगिरी त्यांनी बजावली. 3 चेंडूमध्ये 13 धावा केल्या. जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद.
चला वाघिवली आणि पालकने आला असेल तर आपण नाणेफेक करण्यासाठी या. PN पालकने आई गावदेवी वाघिवली आपण नाणेफेक करण्यासाठी या. एक षटकाची समाप्तीनंतर पिलंजा संघाची धावसंख्या झाली 2-22. नवीन फलंदाज अमोल 6 चेंडूमध्ये 22 धावा जमा करण्यात यश आलेले पिलंजा संघाला. चांगली सुरुवात केली पिलंजा संघाने. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मयुरेश. धावसंख्या झालेली आहे 2-22. खेळून काढलेले चेंडू एक धाव तर मिळणारी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. धावसंख्या 23. निसर्गरम्य असे ठिकाण आपण पाहतोय. ठिकाण दादूपाडा ही नगरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 या सकाळच्या सत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि BTC लाईव्ह वर या सामन्याचा थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. चांगला चेंडू अगदी उजव्या स्टेज थोडासा बाहेर, थोडीशी दाद मागत होते फलंदाज, परंतु दक्ष असे पंच पंकजी म्हात्रे सरांनी ही दाद फेटाळून लावलेले. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेले 23. बॅटची वरची काढा घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेने स्वतः गोलंदाज तिथे सरसावतो. एकच धाव. धावा झालेल्या 24. हो, अगदी वेगात टाकलेला चेंडू. फलंदाजाला काय समजू शकला नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा सुद्धा चेंडू जातो डॉट. चांगली गोलंदाजी हाताळतो या षटकामध्ये गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावांना लगाम घालण्याचा प्रयत्न केलाय सोपेगावच्या गोलंदाजाने. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू खूप सुंदर होता. खेळून काढण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न चालला होता फलंदाजाचा, परंतु खूप सुंदर क्षेत्ररक्षण. स्वतः गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करणे कठीण कार्य असते, परंतु ते कार्य सोपं केलेलं आहे गोलंदाजाने. फटका फसलाय की काय, प्रयत्न चालले होते आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या झाले किती तर माझे गुणलक्षक सांगताय. धावा जमा झाले 28. पहिल्या षटकामध्ये 22 आणि दुसऱ्या षटकामध्ये
फक्त ना फक्त 6. एक चौकार जर सोडला तर खूप चांगली गोलंदाजी, तो सुद्धा थोडीशी चुकी. आमचे प्रमोदजी शेडगे व्हॉइस ऑफ पालघर यांचं आगमन होतं या तिसऱ्या दिवसामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 मध्ये आपले या तिसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. अक्षय अक्षयाचा पहिला चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय. चेंडू धाडून दिलाय तलावामध्ये. षटकार. पहिल्या षटकात 22, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार. बोल्ड यॉर्कर लाईनचा चेंडू. फर्निचर उद्ध्वस्त झालंय फलंदाजाचं. दुसरा आदरा मिळतोय. हेमंत धावसंख्या 34. धावांची आवश्यकता किती, तर धावांची आवश्यकता भरपूर आहे. धावांची आवश्यकता आहे 69. आतापर्यंत तिसरं षटक चालू धावसंख्या झाले 34. 10 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू. आता 9 चेंडू 35 धावा. धावसंख्या 34. पालखना आणि वाघिवली आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या मित्रांनो. श्यामजी चन्ने मान्यवरांचं आगमन झाले. विनंती करतो आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. धावसंख्या झालेले 35. तसेच राजेश कांबळे यांचं सुद्धा आगमन झालेले. आपण सुद्धा या मंचाची आमची शोभा वाढवा. आता एक्का दुःखाचं काम राहिलेलं नाही. एक्का दुःखाने सुपेगाव संघाला काही फरक पडणार नाही असं चित्र दिसतंय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे पिलंजे संघाला. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती. 22 धावा फटकावल्या त्या, परंतु दुसरं षटक खूप महत्वाचं. फक्त 6. प्रणित गायकवाड यांच्याकडून हेमंत पाटील यांनी जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. लालच बोरीबाला आहे. त्रिफलातीत
चला आता 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 6 चेंडूमध्ये 33 धावा जाऊ शकतात. परंतु क्रिकेट मित्रांनो असा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीत करू शकत नाही. सुजल आणि त्रिफळाजीत अजून एक गडी तंबूच्या रस्त्याला जातोय. वाईट चेंडू. धाव संख्या 37. 5-32. एक धाव. 38. मित्र म्हणेन फक्त औपचारिकता बाकी, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न. वाघिवली आणि पालकने आपण नाणेफेक करण्यासाठी या. निर्धाव चेंडू. वाघिवली संघाचा संघनायक आणि PN पालकने संघ आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या. आणि एक धाव पूर्ण केलेले, कारण एक फलंदाज 2 बॅट घेऊन धावत होता. बॅट चेंज करण्याच्या नादामध्ये संधी घेतली असती धावचित करण्याची, परंतु ती संधी दिलेली नाही त्यांनी, कारण काही चेंडू आहेत ते खेळायचे आहेत. शेवट गोड केलेले चौकार. याचबरोबर विजय संघ टीम सुपेगाव